नमस्कार, मी आहे आज गाविलगड किल्ल्यावर आणि माझ्यासोबत आहेत आदरणीय पवार सर. पहा, तुम्ही मोरचा आवाज ऐकला. सध्या मोर इकडे, दुसरा मोर त्याला प्रत्युत्तर देत आहे. एक इकडे आणि त्या पाच तिथं तुम्हाला ज्याला आपण लांडोर म्हणतो, त्या 4-5 लांडोर तिथं त्या तलावाच्या काठावर उभे आहेत. म्हणजे असं सुंदर नैसर्गिक दृश्य आहे. आणि या ठिकाणी सर, या ना सर, पवार सर. हो. या ठिकाणी आम्ही आता म्हणजे गाविलगड किल्ल्यावर आहो आणि विदर्भातील हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आणि हे जे तुम्हाला दाखवत आलो मी, तिकडे खांब तलाव, देव तलाव हा तिसरा तलाव, आणि इकडे याच्यावर एक तलाव आहे, आणि इकडे बाजूला चौथा. म्हणजे 3, 4, 5, 6, 7 तलावांचा समूह आहे. आणि जेव्हा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दुष्काळ पडतो सर, पवार सर, तर त्या काळामध्ये जर समजा त्या दुष्काळाच्या वेळेस, जुन्या काळात असं म्हटलं जायचं की इथून खामतलाव, देवतलावरून पाणी जायचं. म्हणजे दुष्काळ म्हणजे त्या काळात जनतेलाही पाणी पाजण्याचं काम या तलावांनी केलं. आणि उन्हाळ्यात हे पाणी जसंच्या तसं राहते. हे आश्चर्य आहे. काय सर, आपल्याकडून खूप चांगली माहिती मिळते आहे. ही माहिती आपण सर्व आपल्या विद्यार्थ्यांना, पर्यटकांपर्यंत पोहोचवू. आणि आपण खूप मेहनत घेत आहे. आपल्याजवळ जे माहिती आहे ते आपण या ठिकाणी देतात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.